नमस्कार मंडळी, तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या जळगाव जामोद मध्ये होणार आहे 20, 21 आणि 22 जानेवारीला भव्य राज्यस्तरीय सातपुडा कृषी प्रदर्शनी। तर मी आज आपल्या जळगाव मध्ये आली तर मला इथे हे भव्य रॅली दिसली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे शेतीचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन तयार केलेले आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये। सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोदचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णरावजी इंगळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या कृषी प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे। आणि प्रदर्शनीची विशेषता म्हणजे इथे होणार आहे लाईव्ह पीक प्रात्यक्षिक। नंतर आम्ही आतमध्ये गेलो तर तेथे कांदा, लसूण, फुलगोबी, टोमॅटो, टरबूज, खरबूज अशा सर्व प्रकारचे पिकाचे वेगवेगळे प्लॉट होते। आणि इथली कितीतरी पिकं अशी आहेत की तुम्ही सुद्धा पहिल्यांदा बघणार आहात विदेशी पिकांचा प्लॉट, आणि तेही आपल्या जमिनीमध्ये आहे ना। मग शेतकऱ्यांसाठी विशेष इथे मी बघितली हिरवी आणि पिवळी झुकिनी, ब्रोकोली, जांभळी फुलगोबी, चायनीज गोबी अशा खूप साऱ्या विदेशी पिकांचा प्लॉट। चायनीज पद्धतीचा वापर करून लावलेला हा मक्का बघा। सरांनी आम्हाला याविषयी मार्गदर्शन दिलं। तर या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्याला एआय तंत्रज्ञानाचा वापर, कृषी यांत्रिकीकरण विषयी मार्गदर्शन आणि आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी लाईव्ह पिकांचा डेमो मार्गदर्शन अशी सगळी माहिती मिळणार आहे। तेवढ्यातच आमची भेट झाली स्वातीताई सोबत। सर्वांसोबत छानसा व्हिडिओ घेतला, तिथून आम्ही भाऊंना भेटायला गेलो, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर निघालो आम्ही आमच्या घरी। शेअर करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना आणि जास्तीत जास्त संख्येने या कृषी प्रदर्शनीमध्ये भेट द्या।